सोलापुरात राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून महाराष्ट्र किताबासाठी आखाडा रंगणार आहे। कैलासवासी सिद्धराम साखरे यांच्या स्मरणार्थ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमानं चौथी महिला महाराष्ट्र केसरी तसंच वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2026 चं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेसोबतच खुल्या गटातील पुरुष कुस्ती स्पर्धांचाही समावेश करण्यात आला असून राज्यभरातील नामांकित महिला आणि पुरुष पैलवानांचा सहभाग अपेक्षित आहे। ही स्पर्धा 8 ते 19 मार्च या दरम्यान सायंकाळी 5 ते 9 या वेळेत सोलापुरातील हरिभाई देवखण प्रशाला होम मैदान परिसरात पार पडणार आहे। महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती परंपरेला उजाळा देणारी ही स्पर्धा ऐतिहासिक ठरणार असून महिला शक्तीचा संग्राम पाहायला मिळणार आहे। कार्यक्रमाचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। दरम्यान स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे। 28 व 29 मार्च रोजी सोलापूर येथे भव्य महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी 10 वजन गटामध्ये या स्पर्धा होत आहेत। तसेच ओपन पुरुष 30 किलो पासून ते 125 किलो पर्यंत 13 गटामध्ये पुरुषांच्या ओपन स्पर्धा होत आहेत। या दोन्ही स्पर्धा या हरिभाई देवखण प्रशालेमध्ये 3 मॅचचे सुसज्ज नियोजन केलेलं आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच आहेत तिथे उपस्थित राहणार आहेत। महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या खेळाडू चांदीची गदा, सेनेट कार प्रथम क्रमांकास, द्वितीय क्रमांकास बुलेट व प्रत्येक गटातील विजेत्यास 51,000 रुपये, 25,000 रुपये व तृतीय क्रमांकास 15,000 रुपये असे पारितोषिक राहील। तसेच पुरुषांमध्ये 30 किलो पासून ते 125 किलो, 30 किलो पैलवानला 5,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 2,500 रुपये, तृतीय क्रमांकाला 15,000 ह्या हिशोबाने 13 वजन गटातील विजेत्यास भव्य असे बक्षीस देण्यात येत आहे। हे नियोजन निर्जरा फाउंडेशनच्या सर्वेसर्वा स्वातीताई आळीमोरे हे आपले सोलापूरचे नामांकित पैलवान सिद्धू साखरे जे महाराष्ट्र व कर्नाटकातील एक सुप्रसिद्ध पैलवान होते त्यांच्या स्मरणात गेली 4 वर्षे त्यांनी भव्य स्पर्धा घेत आहेत। आम्ही 4 वर्षात पुरुषाच्या स्पर्धा घेत होतो, पण आमच्या ताई महिला अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी आग्रह धरल्यावर महिला राज्यस्तरीय स्पर्धा आपण प्रथमतः सोलापुरात घेत होतो। आणि सोलापूरचं भूषण 1987 ला आपण सोलापूरला पार्क स्टेडियममध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यापूर्वी घेतलेल्या आहेत। 1998 साली सोलापूर, 88 साली सोलापूर हिंद केसरी स्पर्धा घेतलेल्या आहेत। 2011 साली आपले धवलसिंग मोहिते पाटील साहेब हे अकलूजला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतलेल्या आहेत। आणि सोलापूरचं तसं कुस्ती आणि सोलापूर एक समीकरण आहे। मी सर्वांना एक नम्र विनंती करतो, हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे, त्या सर्वांनी आपण उपस्थित राहावे। महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा शनिवारी आणि रविवारी 28 आणि 29 तारखेला हरिभाई देवखण शाळेमध्ये होणार आहे। संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। सकाळी मुलींचं वजन होईल, त्यांचं मेडिकल त्यांचं सगळं नियोजन त्याच पद्धतीने मुलींचं राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांची जेवणाची, खाण्याची अशा पद्धतीने फाउंडेशनने सर्व गोष्टींच्या मुलींच्या नियोजनाची व्यवस्था आणि तसेच विजेत्या महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणाऱ्या मुलीला आम्ही पहिल्या विजेत्या पैलवानाला आम्ही सोनेट कार आणि दुसऱ्या उपविजेत्याला बुलेट म्हणून आम्ही ठेवलेली आहे। तसेच चांदीची गदा पण आहे आणि इतर वजन गटातील मुलींना 51,000 प्रथम क्रमांकाला, द्वितीय क्रमांकाला 25,000 आणि तृतीय क्रमांकाला 15,000 आणि चतुर्थ नाहीये, पुन्हा एकदा तृतीय क्रमांकालाच 15,000चं मानधन आम्ही देत आहे। या स्पर्धेचं आयोजन निर्जरा केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती अलकुमोरे साखरे यांच्या पुढाकारातून करण्यात आलं असून कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। हे आमचे गावचे जावाई, सिद्धूअण्णांचे जावाई, आज मी ग्रामस्थ त्यांचे एक कार्यकर्ता म्हणून आज सिद्धूअण्णा साखरे आमच्यात नाहीत। त्यांनी जे बोरामणीला कुस्ती किंवा बोरामणी जिल्ह्याला कुस्तीचं जे काय महत्व होतं ते बालारपी सोबत कुस्ती करून
एक मोठा मल्ल महाराष्ट्रामध्ये आदर्श त्यांच्या डोळ्यापुढे ठेवून आज सिद्धू साखरे म्हणजे एक कुस्तीमध्ये एक माहीर असलेले कुस्तीगर होते. त्यांनी त्यांचे जे डाव होते असं सांगितलं जातं, दोन्ही बाजूनं टांग मारलं जातो, आता ते काय येत नाही म्हणून असं मेकाले साहेब सांगितलं जात आहे. परंतु कुस्तीचे किस्से करत असताना आमचं गाव एक ह्या जिल्ह्याचं नाव असू दे, महाराष्ट्राचं नाव असू दे, बोरामणीचं नाव करण्याचं काम किंवा जिल्ह्याचं नाव करण्याचं काम कुस्तीमध्ये पैलवानकीमध्ये महाराष्ट्रामध्ये नाव करण्याचं काम आज सिद्धू साखरेच्या माध्यमातून झालं. परंतु ते आज आपल्यातून निघून गेले, दुःखद निधन झालं. त्या निमित्तानं आपल्याला कुस्ती स्पर्धा भरवायची वेळ आली आणि एक लोकांना आदर्श निर्माण करण्याचं काम आज स्वाती आळेमोरे यांच्या माध्यमातून होत असताना या पत्रकार परिषदेसाठी मेकाले साहेब, पंचायत समिती दक्षिणचे नूतन उपसभापती आज गड्डू सोमनाथ पटणी, तसंच सर्व त्यांची टीम पैलवान आज उपस्थित आहेत. आज महाराष्ट्रामध्ये कुस्तीचं एक महत्त्व वेगळं आहे आणि पूर्वी कुस्ती खेळत असताना मातीमध्ये असू दे किंवा आता अलीकडच्या काळात मॅटमध्ये असू दे, कुस्ती करण्यासाठी पूर्वी घराघरात एक पैलवान निर्माण झालं पाहिजे. त्यांचे जे काय उन्नती आहे शारीरिक दृष्टिकोनातून, शरीर जे संपत्ती आहे हे शरीर संपत्ती कुठं मिळत नाही. प्रत्येक घरात एक पैलवान झालं पाहिजे अशी भूमिका त्यांची होती आणि त्यांनी त्या काळात आमच्या गावामध्ये 11 ते 12 तालिमी आहेत आता सध्या सुद्धा. आणि सिद्धू साखरे हे त्यांनी स्वतः तालीम तयार करून त्या तालमीमधून लहानाचं मोठं होऊन आज कुस्तीचं नाव करण्याचं काम केलं. त्यांच्या माध्यमातून मोठमोठे पदावर आज त्यांनी कुस्तीच्या स्पर्धेतून मोठ्या पदावर गेल्यानंतर त्यांनी पोलीस भरतीमध्ये गेले. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.